म्हणून तर सरकारने तुम्हाला पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत व्हा. लाडक्या बहिणी हप्ता आला का? नाही. केवायसी केलती का? कालच मला एकेचा फोन आलता, माऊली हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर आता. लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वागू वागू. जा आधार केंद्रावर ये घरी, OTP येईना, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. आता 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात करा दाजी. तुझं वनडेचं टार्गेट आहे ना 10 बसले तेवढं तासाचं. लाडकी बहीण बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणतात किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातले पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन घेईन त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घे मोकळा का तेव्हा. रांगात जाताना सांगत येतात, खायचं एकाचं खायचं एकाचं. नवऱ्याचं पैसे चोरीत येतं, तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं बॉम्ब बोलतात माझ्या भावाने मनी केलं. तेव्हा बी म्हणतो छान मनी तर. अरे भावाने नाहीत केलं, भावाच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि बहिणीला मनी कराय भावाच्या खिशात तर आधी मनी पाहिजे ना. तेव्हाच बोंबलत फिरत आणि कधी मनी करायचा. तुम्ही कधीतरी हा विचार केला का की सरकारनं लाडकी बहिणीची योजना का काढली? लाडका भाऊ का नाही? होय भावांनो, आपण काय लाडके नाहीत का? आपल्याला काय मतदानाचा अधिकार नाही का? आपण काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? मग लाडकी बहीण का, भाऊ का नाही? त्याचं उत्तर असं आहे, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचं काय खरंय? खाणार एकाची, पिणार एकाची, गाडीत एकाची, टेटस एकाचा, डीपी एकाचा, मीटिंग एका संघ, बैठक एका संघ, मतदान तिसऱ्यालाच. भाऊ हा पैशावाल्याचा सुद्धा होऊ शकत नाही. हा भावाला सारडा सुद्धा लाज होतोय रंग बदलायला. इतका भाऊ रंग बदलाय, मग कसा ह्यांच्या विश्वास ठेवायचा? महिलांचा असं आहे, खाल्लेल्या मिठाला त्या धोका देऊ शकत नाहीत, म्हणून लाडकी बहीण योजना. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी, म्हणून तुमचा विचार आहे. बघा टाळ्याच वाजविल्या पुन्हा त्यांनी. आणि हे खरे, कर्नाटकला कीर्तनाला गेलतो परवा किशोर महाराज. कर्नाटक सरकारची एक योजना आहे. तिथल्या योजनेचं काय नाव आहे? 2000 देते तिथं महिलांना. तिथल्या योजनेचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा लक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. हे ध्यानात ठेवा. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास टाकत नाही. हा आपला दर्जा आहे. विठ्ठल. मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. सांगा महाराज याला मुलगा होईन का मुलगी, ही तर विषय चाललाय. कृष्णाचा पोरगा साम, त्याला साडी नेसून साधू पुढे उभा केलाय, चिंध्या बांधून. साधूला सगळं कळतंय म्हण. अरे म्हणले कशाला थट्टा करता, जा म्हणले नका येडेवानी करू, तुम्ही अजून बालक आहात, तुम्हाला अजून लई मुरायचंय. हे तुम्ही पोरा स्वराचा खेळ आहे तुमचा, आम्ही मुरलेली माणसं आलो, तुम्ही काला तट्टा करता, तुम्ही जा म्हणले. नाही नाही म्हणले, मग तुम्हाला कळतच नसन. ही आता कळाकळीवाळी तर इतकी वाढल्यात ही छाछू करणारे, चमत्कार करणारे. रोज एक बाबा जेलमध्ये चाललाय आणि परत किल्पा व्हायरल झाल्यावर बोंबलायचं, महाराज आम्हाला वाटलं नाही होते असं असेल. तो मूर्ख आहे, विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलाय. संताचे पायी खरे साधू सुद्धा तुम्हाला ओळखता येत नाही. दुर्बुद्धी ते मना. ह्याच्यापेक्षा काय दुर्बुद्धी पाहिजे अजून? खरे संत सोडून, अरे ज्ञानेश्वरी गाथा सोडून तुम्ही अंधश्रद्धा करणाऱ्यांच्या जर महाग लागत असाल, ह्याच्यापेक्षा काय दुर्बुद्धी अजून? विठ्ठल. समाजाचं रक्त पितात आणि शोषण करतात ते संत नसतात. समाजाला ज्ञान देऊन श्रीमंत करतात ते खरे साधू असतात. हे लक्षात घ्या. साधू ज्ञानानं ओळखा, संत प्रेमानं अनुभवातून ओळखा, चमत्कारानं ओळखू नका. ही लय वाढले. तर परवा एक भेटला मला, महाराज आमचा बाबा आहे ना. हा म्हणलं काय करतो, हानी तो का काय? लोक बाबा लय डेंजर आहे म्हणलं. म्हणलं काय केलं बाबाने तुझे? बाबा आमची गाडी बंद पडली, पेट्रोलच संपलं. आमच्या बाबाने गाडीला नुसता हात लावला तर गाडी 100 किलोमीटर पळाली. म्हणलं तुझ्या बाबा जर एवढी ताकद होती तर पंपाची गरज काय होती?
तुझ्याच बाबाला चौकात उभा केला असता, आली गाडीला वाहत पळ, आली गाडीला वाहत पळ. अरे किती बापक्या हाणाव, ह्याला बी काहीतरी मर्यादा पाहिजे ना. आणि ह्या मधल्या दलालांना ह्याचे पैसे आहेत बापके हाणायचे. लोक ईडी बनवा आणि लोक ईडीच आहेत, फक्त बनवता आलं पाहिजे. तिथं लय रिझल्ट आहे बरं का. अरे कशाचा रिझल्ट आहे कशाचं काय. तरुण मुलांना सांगतो, बोंबलत फिरू नका, हात दाखवत ह्याच्या त्याच्याकडे. त्याला तुकोबारांचं प्रमाण सांगतो, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, आम्हा त्याचा कंटाळा पाहू नये तो डोळा. इति गाथा झपकीन म्हणले तुकोबाराय म्हणले, माझ्या पुढे जर असला आला ना एखादा अंधश्रद्धा, आपल्याला तसलं पटत नाही, भविष्य चल जमणार नाही. नीट ऐका तरुणांनो, भविष्य ह्याच्यात नाही, हात दाखवण्यात नाही, भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात नाही. वज्रमुठ करा, अरे काम करा, व्यवसाय करा, कष्टानं कमवा, नीतीनं कमवा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावा लागन. बोंबलत फिरतो, काम नाही धंदे नाही, कोण देईन तुम्हाला. घाम गाळल्याशिवाय आहे का प्रगती यश. दलिंदर भेटलं परवा, एक अत्यंत भिकारी, तोंडावली माशी उठत नव्हती. मी म्हणलं का खचलाय, म्हणला माझ्या माग शनी लागलाय. अरे म्हणलं शनीला बी काय क्रेज आहे का नाही. एवढा मोठा शनी तुझ्या माग कशाला लागन. पृथ्वीपेक्षा 15 पट मोठा ग्रह आहे बर का पोरांनो. बघा अभ्यास करून, पृथ्वी जेवढी आहे का ह्याच्यापेक्षा 15 पट मोठा ग्रह शनी. शनी मारुतीकडे गेला होता, महादेवाकडे गेला होता, त्यांच्या लेवलची तरी ती माणसं होती. तिथं गेल्यावर ठेव तर झाली पाहिजे ना. तुला बायको नीट बोला ना, 2-3 गुन्हे तुझ्या दिसन ते तुला हाणून जातोय. तू बाटलीसाठी नवरदेवाची बुटच आटितो आणि तुझ्या माग शनी लागन का. अरे शनी बी वजनदार देव आहे ना, किरकोळाच्या माग कशाला लागेल. श्रद्धा जरूर असावी, अंधश्रद्धा नसावी. विडल सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी. साम कृष्णाचा मुलगा, दुर्बुद्धी ते म्हणा. गरज नसताना दुर्बुद्धी निर्माण झाली, साधूची थट्टा केली. साधूला राग आला, म्हणले जा, मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही. म्हणले ह्याला लोखंडाचं मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करेल. दिला शाप. मित्रमंडळी गेले पळून. कोण थांबत असतं तवा. सुखमे सब साथीन दुखमे ना कोई. तुमची परिस्थिती चांगली असेल, हाय 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 सगळे करतात. तुम्हीच कांगाल झाल्या, कुत्र मिस कॉल तुमचा फोन सुद्धा उचलीत नाहीत. हे ध्यानात घ्या. बघा तुम्ही नडीला तुमचा फोन हा आता पाठवतो म्हणतात, मोबाईल बंद करून टाकतात. कोण येतो संकटात. काळीचे नाही कोणी. हा हा शेवट कोण आहे. अंतकाळीचे नाही कोणी. एकटा साम लागला रडायला. अहो चिंध्या काढल्या पण आतूनच पोट फुगलं. बापाला फोन केला कृष्णाला, पप्पा मॅटर झाला. पप्पा म्हणले घरी ये. काय कुठाने केला काय नव्हतो. कृष्ण माझी लय रिलॅक्स गडी, ती कशालाच भेट नव्हतं. शाप द्या, आशीर्वाद द्या, हाना मारा वाडा तोडा, कृष्णासारखं व्हा आयुष्यात. लोभ नाही आणि इच्छा नाही, ही भोग भोगुनी ब्रह्मचारी हे उगच म्हटलं नाही. देव म्हणले ठीक आहे, मॅटर तो केला. म्हणले आता मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं संघच असू. भाऊ साधूचा शब्द एक खोटा ठरत नसतो. तुला आगाऊपणा कराय कोणी सांगितलं. म्हणले ही मित्रमंडळी दुर्बुद्धी ते मना. अहो मुसळ झालं, हे मुसळ यादव कुळाचा नाश करेल म्हणून त्याचे तुकडे तुकडे केले, बारीक किस केलं आणि फेकून दिलं समुद्रात. समुद्रात फेकून दिले. त्याच्या किसापासूनच लावळे तयार झाले. आणि परत ह्यांची दारू पिऊन भांडणं झाली. यादव कुळातली ही बिघाडली गडी. आणि ज्या मुसळाच्या केसापासून लवाळे झाले त्याचेच बाण केले आणि एकमेकाच्या छातीत घुसवले. यादव कुळाचा नाच झाला. देवाच्या मुलाला दुर्बुद्धी निर्माण झाली तर संपूर्ण यादव कुळाचा नाच झाला. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. मग तुकोबाराय म्हणतात, देवा अरे तुझा मुलगा आहे ना, तुझं रक्त आहे, तुझा DNA होता त्यो, आणि त्याला दुर्बुद्धी निर्माण झाली. आम्ही तर लय लांबची माणसं.
म्हणून मागणी दुर्बुद्धी ते मना. कदा नुपोजो नारायणा. नुपोजो शब्दाचा अर्थ तिचा जन्मच होऊन देऊ नका. अहो पोराचं जाऊ द्या, देवा तुमच्या बायकोला दुर्बुद्धी निर्माण झाली. सीता देव जवळ आहे ना, हरिण कशाचं बघितलं? सोन्याचं असतं का? माया सोनं पाहिजे, यांना लय सोनं आवडतं बरं का. मरत्यान पण सोनं सोडणार नाहीत, हा लईच प्रिय. एक बायको सारखेच नवऱ्याला म्हणे सगळं हाय सोनं नाही, सगळं हाय सोनं. ती वैतागलं त्याने. एका दिवशी 1 ग्रॅमची नवीन आलंय ना, मरणात चमकते ती बी, स्वस्तात आहे, ट्रेंडिंगला आहे सध्या. 1 किलो आणलं त्याने, 1 ग्रॅम 1 किलो. आणि खरं का खोटं काय कळतं खेड्यातल्या बायांना तवा. म्हाताऱ्या कोताऱ्या भलवाय बरं असतं ते 1 ग्रॅमचं बी. जिला काय कळत नाही तिथं जाऊन शायनिंग हाणायची परवा केलं. आणि तेवढं सोनं गबाळ घालून लग्नात गेले. आता लगीन सराई चालू आहे ना. चोराने बघितलं, म्हणले ही गिराईक तावडीतून कस काय सुटलं. अहो चोराने गाठून सणासन 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 कानाखाली हाणल्या तरी बी सोडी ना, 1 ग्रॅमच माझंही म्हणले. चोराने घेतलं हेच का निघाले. मग आता गप्प माराव का नाही, न्यायचं तर न्या, खोटच आहे. आता परत तरी वरडायची काय गरज होती का? चोर म्हणले एवढा वेळ जाऊन खोटं सोनं का परत महागारे. सणासन सणासन परत खाना खाली. ते म्हणले हाणायचं तर हाना, ह्याच्यापेक्षा माझा नवरा पिऊन आले मला जे असंच हाणतो हे काहीच नाही बोले. चोर म्हणले हो का आई, माळ घालतो वारी करतो पण परत भेटू नको. अहो चोराने धंदा सोडला म्हणा, असली गिरायका भेटल्या कुठं धंदा चलत असतोय तवा. हे लई सोनं प्रिय आहे ह्यांना. दुर्बुद्धी देव जवळ आहे राम, आणि पाहिजे काय म्हणली सोनं. अरे देव म्हणले नसतं सोन्याचं. अरे नाही नाही म्हणले, पत्नीची जर इच्छा तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, हा का तुमचा पुरुषार्थ? बोलाय तरी काय कमी बोलत येत का काय? शुद्ध भाषेत खतरनाक अपमान कसा करायचा भर माणसात, ह्यांच्याकडे क्लास लावा. बैठकीत म्हणते डायरेक्ट, बैठकीत आमच्या ह्यांना काहीच कळत. आणि तो बी म्हणतो तू म्हणते ती खरंय बरं का. काय मन मोकळं बा तुमचं. माझी एवढी इच्छा पूर्ण करू शकत नाही तुम्ही. सीता दुर्बुद्धी. गेले राम म्हणले बघू. तिकडून हाका मारल्या मारेच्याने लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणाला ठेवलं होतं बॉडीगार्ड म्हणून. सांगितलं रामाचा आवाज नाही, हे सगळे माया आहे. आई साहेब भावनेच्या हारी जाऊन निर्णय घेऊ नका, मला तिकडं पाठवू नका, इकडं काहीतरी चुकीचं होईल. दुर्बुद्धी. पुढचे जे शब्द आहेत ते तुम्ही वाचा. लक्ष्मणाला शेवटी ऐकू वाटलं नाही, कानात बोट घातली. अरे आईचा दर्जा ज्या माऊलीला दिला त्या सीतेच्या मुखातून हे शब्द यावेत. दुर्बुद्धी ते म्हणा, देवाची बायकोन चुकीचा शब्द. नेलं रावणाने. खरा साधू कळाला नाही लक्ष्मण, आणि डुप्लिकेट सॉंग घेऊन आलं होतं ती रावण, आणि डुप्लिकेटलाच बळी पडतात. खरे विडीला माग झाले. म्हणजे लक्ष्मण खरा साधू त्याचा अपमान केला, आणि रावण डुप्लिकेट आहे म्हणली हे ओरिजिनल आहे. म्हणजे अपहरण झालं, वरडायला सुरुवात केली. अशोक वनात गेली, 6 महिने होते अशोक वनात. काय म्हणायचे, मला काहीच नको, मला काय पाहिजे राम. म्हणजे ज्या वेळेस राम जवळ आहे त्यावेळेस काय म्हणली, मला सोनं पाहिजे. आणि सोन्याच्या लंकेत आहे त्यावेळेस काय म्हणली, मला दुर्बुद्धी. विडल देवा तुमची मंडळी तिला दुर्बुद्धी, तुमचा पोरगा साम त्याला दुर्बुद्धी. आई कै आईला झाली की नाही दुर्बुद्धी. मुलामध्ये भेद केला. आता तुमच्या घरातली माणसं, आता टोकाचं बोलू का, तुकोबारा म्हणले देवा आई धर्मपत्नी मुलगा सोडा, देवा तुम्हाला सुद्धा दुर्बुद्धी निर्माण झाली. ही साधूची पावर आहे बरं का. देवाचा बायोडाटा पुरा ईडीच लावली देवावर तुकोबारांनी. ही आईन बायकून पोर ही जोडून तुझ्याकडे मागणी करतो देवा, तुला सुद्धा दुर्बुद्धी निर्माण झाली. नरोवा कुंजरोवा खोटं बोलायला लावलं, शपथ मोडली, चाक घेऊन गुरुवर धावला. किती मॅटर आहेत. सीतेचं अग्निदिव्य तुम्ही घेतलं, तुम्हाला झालेली दुर्बुद्धी. जगानं काही बोलल्या, तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास नव्हता का?
तुमच्या धर्मपत्नीला अग्नी इतकी पवित्र होती शेतात, तिला सुद्धा तुम्ही अग्नी परीक्षा द्यावी लागली. रामा, तुम्हाला सुद्धा दुर्बुद्धी झाली. सगळा बायोडाटा ओपन केला, पण तरी सुद्धा देवा आम्ही तुझ्याकडे का मागणी करतो. आता एक प्रश्न निर्माण होईल तुम्हाला, जर देवाला दुर्बुद्धी निर्माण झाली आणि देवाकडेच मागणी करता दुर्बुद्धी दे म्हणा, म्हणजे ज्यालाच दुर्बुद्धी त्याच्याकडे ही मागणी करण्यात काय अर्थ आहे. विडल. तर त्याचं उत्तर असं आहे, हे जे सिद्धांत तुमच्या पुढे मांडले हे देवाचे सगुण साकार अवतार. ज्यावेळेस मानवी देहाच्या मर्यादा देवाला घ्याव्या लागल्या त्यावेळेस देव जरी असेल तरी तो मानवतेच्या रूपात होता. मानवता म्हणले की मग षड्रिपू आले, विकार आले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार, मितोपणा मी माणसातला आहे हे दाखवण्यासाठी देवाला तसे चुकीचे निर्णय घ्यावे लागले सगुण साकार रूपात. पण ज्या वेळेस तुम्ही पांडुरंगाच्या समोर मागणी करताय, या जगाचा अनंत स्वरूपाची शक्ती निर्गुण निराकार आहे, त्या शक्तीकडे तुकोबऱ्या मागणी करतात. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. ठीक आहे महाराज, दुर्बुद्धी नको, कळालं. आता दुर्बुद्धी नको म्हणजे मग पाहिजे कसली बुद्धी. किती सोपं आहे ना, उलटा शब्द टाका ना. दुर्बुद्धी नको म्हणजे पाहिजे सद्बुद्धी. मग सद्बुद्धी म्हणजे काय, दुसऱ्या चरणात. सद्बुद्धीचं स्वरूप दुसऱ्या चरणात. आता